नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा झालेला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये हे जमा झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 17वा हप्ता जारी केला। यामुळे सुमारे 9,30,00,000 शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे। आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 17वा हप्ता जारी केलेला आहे। पीएम किसानच्या 17व्या हप्त्याअंतर्गत सुमारे 20,000 कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहेत। त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशाश्वमेध घाटावरती प्रार्थना केली आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली। दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जाहीर झाल्यानंतर 17व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नसल्यानं अनेक शेतकरी चिंतेत आहेत। मात्र पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे न मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा अभाव। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी केल्या नसतील त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याबद्दल माहिती जारी केली। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे। तर याआधी 9 कोटी शेतकऱ्यांना 16व्या हप्त्याचा लाभ मिळाला होता। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता। तेव्हापासून देशभरातील कोट्यावधी शेतकरी 17व्या हप्त्याची वाट पाहत होते। आज 17वा हप्ता रिलीज झाल्यानंतर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। तर मग मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले असतील। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।